अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील शेवटचा गुरुवार आहे। बघा, श्रावण महिना हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी, माता पार्वतीची कृपा आपल्या कुटुंबावरती अखंड राहण्यासाठी, मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणातील प्रत्येक दिवस हा विशेष शुभ असतो आणि उद्या श्रावणातील गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आलेला आहे पुष्य नक्षत्र। सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो। उद्याचा जो दिवस आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरात नेहमी सकारात्मकता राहण्यासाठी, घराला लागलेली बाधा नजर असेल तर ती दूर करण्यासाठी, माता लक्ष्मी घरात स्थिर करण्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। गुरुपुष्यामृत योगावर आपण सोनं चांदी यांची खरेदी करतो। गुरुपुष्यामृत योगावर आपण माता लक्ष्मीची विशेष पूजा करतो। गुरुपुष्यामृत योगापासून आपण नवीन शुभ कामांची सुरुवात करतो। पण बघा, या पुष्य नक्षत्राला, या गुरुपुष्यामृत योगाला वस्तू खरेदी करण्यासाठी जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या योगावर पवित्र स्नानाला दिलं जातं। जे लोक अभ्यंग स्नान किंवा धार्मिक तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र स्नान करतात असं म्हटलं जातं की त्यांच्या आयुष्यातील असंख्य दोष नष्ट होतात। उद्या गुरुपुष्यामृत योग हा श्रावणातील योग असल्यामुळे उद्याच्या दिवशी पवित्र स्नानाला विशेष महत्त्व आहे। कुठलीही पूजा करत असताना किंवा कुठलाही उपाय करत असताना, कुठल्याही शुभ सेवेचं पूर्ण फळ प्राप्त करत असताना आपण नेहमी पवित्र स्नान करतो। बघा, तुम्ही जर बघितलं असेल, घरात सत्यनारायण असेल, छोटी मोठी पूजा असेल तर ब्राह्मण आपल्याला सांगतात पहिले आंघोळ करा, स्नान करा, नंतर पूजेवर बसा। असं म्हटलं जातं की जेव्हा पवित्र स्नान करून जेव्हा आपण ती पूजा करतो किंवा त्या दिवशी आपण एखादा उपाय करतो तर तो शीघ्र फलदायी ठरतो। आता उद्या तुम्ही कितीही सेवा करणार असाल, कितीही काही करणार असाल, पारायण करणार असाल, माता लक्ष्मीच्या सेवा करणार असाल, पण त्या सगळ्या गोष्टींआधी जर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ प्राप्त हवं असेल तर तुम्हाला याच पद्धतीने स्नान करायचं आहे। ज्यांच्या आजूबाजूला कुठेही तीर्थक्षेत्र असेल त्यांनी आवर्जून तिथे जावं। ज्यांच्या आजूबाजूला असं तीर्थक्षेत्र नाहीये त्यांनी घरीच अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत, ज्या वस्तू घालून जर उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील असंख्य दोष दूर होतील, तुम्हाला लागलेल्या बाधा दूर होतील, सतत लागणारी नजर असेल तर ती नष्ट होईल, सतत येणारं दारिद्र्य कमी होईल, सतत तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे आजारपण आहे, सतत तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे आजार येत आहेत तर ते आजार कुठेतरी नष्ट होतील। शिवाय लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहील, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल, प्रगती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि पैसा असेल, धन ऐश्वर्य असेल, हे सगळं काही तुम्हाला भरभरून मिळेल। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही जे स्नान करणार आहात ते ब्रह्ममुहूर्तावरती करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून सकाळी 4:30 5:30 या दरम्यान आपल्याला उठायचं आहे। फार फार 6 पर्यंत तरी उठण्याचा प्रयत्न करा। जे आपलं अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक झाकण सगळ्यात पहिले गोमूत्र घाला। गोमूत्राची बॉटल सगळ्यांकडेच असते। थोडंसं एक अर्धा झाकण गोमूत्र घाला, अर्धा झाकण गंगाजल घाला, एक चिमूटभर हळद घाला। बघा, गुरुपुष्यामृत योगावर हळद विशेष प्रभावी असते, कारण हळद ही गुरुग्रह मजबूत करते, लक्ष्मीला प्रसन्न करते आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना हळद अत्यंत प्रिय असते। त्यामुळे चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायची आहे। शिवाय या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक मिठाचा खडा घालायचा आहे। खड्यांचं मीठ असेल तर एकच मिठाचा खडा घाला, नसेल ते चिमूटभर बारीक मीठ घाला, आपल्या घरात जे असतं ते मीठ। पंचगव्य ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी थोडंसं पंचगव्य घालायचं आहे, थोडेसे यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत। शत्रू खूप त्रास देत असतील, शत्रूंचा त्रास जास्त असेल, सतत नजर लागत असेल, नजरबाधा दूर होत नसेल, सतत अपयश येत असेल तर या अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर काळ्या किंवा पिवळ्या मोहऱ्या घाला। काळी मोहरी जी आपण फोडणीसाठी वापरतो ती, किंवा पिवळी मोहरी जी तांत्रिक क्रियेत वापरतो ती,
पिवळी किंवा काळी दोघांपैकी कुठलीही मोहरी तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे। आता हे अंघोळीचं पाणी व्यवस्थित तुम्हाला मिक्स करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गुरूंचं स्मरण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता, लक्ष्मीचं स्मरण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता, किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधनानां मृत्युमोक्षमामृतात हा मंत्र म्हणू शकता। मंत्र जप करतच तुम्हाला सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर या पद्धतीने स्नान करायचं आहे। स्वच्छ पवित्र स्नान झाल्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण गुरुपुष्यामृत योगावर पिवळं सोनंच आपण खरेदी करतो। दान करणाऱ्या वस्तू सुद्धा पिवळ्याच असतात, गुरूंचा कारक सुद्धा पिवळाच रंग आहे। पिवळा रंग हा गुरूंशी संबंधित आहे, त्यामुळे जर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर क्षणात तुमचे गुरु तुमच्यावर प्रसन्न होतात आणि गुरुबळ मजबूत होतं। म्हणून असतील असं काही नाही की त्याच रंगाचे घाला, पण असतील ज्यांच्याकडे त्यांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला। यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना थोडंसं हळदीचं पाणी शिंपडा, उंबरठ्यावर हळदीचं छान लेपन करा, तुळशीला थोडीशी सुकी हळद अर्पण करून तुळशीला थोडंसं जल अर्पण करा। दारात आपण रांगोळी काढतो, जे काही तुम्ही करत असाल, पण उद्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या दारामध्ये सुक्या हळदीने स्वस्तिक काढा। एका वाटीत सुकी हळद घ्यायची आणि सुक्या हळदीने छान स्वस्तिक काढायचं, ठीक आहे। या काही ज्या गोष्टी आहेत त्या जर उद्याच्या दिवशी तुम्ही केल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम वर्षभर तुमच्या घरात राहील। संपूर्ण श्रावण महिन्याचं जे शुभ फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। खूपच दारिद्र्य आहे, काही केलं गरिबी कमी होत नाहीये, पैसा येत नाहीये, तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर कुठल्याही मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन पिवळ्या रंगाच्या वस्तू, पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाची फुलं किंवा पिवळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तू दान करा। याने तुमचं गुरुबळ मजबूत होईल, गुरूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचं म्हणजे तुमच्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे ते कमी व्हायला मदत होईल आणि श्रीमंतीच्या वाटा किंवा म्हणतो पैशांच्या वाटा ज्या त्या चौबाजूने खुल्या होतील। बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। उद्याच्या दिवशी या गोष्टी नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।